श्री स्वामी समर्थ. नमस्कार, वेलकम टू माय समर्थाच किचन. मी सुचिता तुमचे माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये स्वागत करते आहे. आज आपण बनवणार आहे खानदेशी भरीत. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. इथे आपण एक कांदा घेतलेला आहे, 8-10 मिरची, हिरवी मिरची, 8-10 लसूण पाकळी, थोडा कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर. खानदेशी भरत्यासाठी आपल्याला हिरवी भरताची मोठी वांगी लागते. इथे मी वांगी आधीच भाजून साल काढून साफ करून घेतलेली आहे. ही वांगी आपल्याला इथे अशा प्रकारे ठेचून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी आपली सर्व तयारी झालेली आहे. चला तर मग आपण बेक करायला घेऊया. त्यासाठी इथे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. इथे गॅसची फ्लेम आपण थोडी वाढवून दिली आहे. माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे आमची वेगवेगळ्या जागी बदली होत असते. यामुळे आम्ही जळगाव येथे 8 वर्ष राहिलो आहे. तिथेच मी खानदेशी भरीत करायला शिकले. आता तेल गरम झालं आहे. यात आपण थोडी मोहरी, थोडं जिरं टाकायचं आहे. हे चांगलं तडतडू द्यायचं. मग त्याच्यात थोडी त्यात कांदा घालायचा, मिरची घालायची, लसूण आणि कढीपत्त्याची आपण वेगळी पेस्ट करून घेतलेली आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा, थोडा लालसर होत करायचा. कांदा थोडा लालसर होत आलेला आहे. आता आपण इथे लसण आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती यात टाकणार आहे. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. मी चवीपुरते मीठ घातलंय. खानदेशी भरतामध्ये लाल तिखट करायची गरज नाही. हिरव्या मिरचीने त्याची चव आणखी चांगली येते. आता आपण भरीत पूर्ण तेलामध्ये टाकून घेणार आहे. इथे हे भरीत चांगले हलवून घ्यायचे आहे. आता याला 2 मिनिट वाफ येऊ द्यायची. आता इथे त्याला चांगली वाफ आलेली आहे. यात थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊ. आता तुम्ही बघू शकता आपली भरीत किती सुंदर झालेली आहे. अशा प्रकारे आपलं खानदेशी भरीत तयार झालेलं आहे. खानदेशी भरीत हे भाकरीसोबत किंवा मग कळण्याच्या पुऱ्यांसोबत खायला एकदम छान लागतं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.